जोड़ना
शंभूकर त्यांना साथ करतील उमरीकर.
हाती मनुष्य देहाय साठाव धरे पांडुरंगी भाव बहु केला फेरा येथे सापडला थारा मनुष्य देहाय साठाव धरे पांडुरंगी भाव तुका म्हणे जाणे ऐसे दुर्लभते शहाणे मनुष्य देहाय साठाव धरी पांडुरंगी भाव विठ्ठल विठ्ठल जन्मांती जोडीला धरी हाती मनुष्य देहाय साठाव धरे पांडुरंगी भाव सांप्रत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरता निवडलेला अभंग वारकरी ज्येष्ठ वैष्णव वरिष्ठ वैदिक निष्ठ आणि अवतार श्रेष्ठ अशा असणारे जगद्गुरु जगदवंद्य संत हृदय सम्राट श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा अभंग उपदेशपर प्रकरणातील आहे. या अभंगाद्वारे महाराज मानव देहाचं मूल्य सांगतात. विठ्ठला प्रस्तुत अभंगावर काही बोलण्यापूर्वी थोडा प्रयास घेणं आवश्यक आहे. या ठिकाणी वार्षिक नियमाप्रमाणे सर्व भावी भक्तांच्या सहकार्यानं मोठ्या भव्य दिव्य अशा स्वरूपामध्ये अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होत आहे. सप्ताहामध्ये श्रीमद भागवत कथा, भजन, कीर्तन, जागर वगैरे सांप्रदायिक नियमाप्रमाणे सगळे कार्यक्रम चाललेले आहेत. कार्यक्रमातले प्रमुख सूत्रधार हरिभक्तीपरायण दिलीप महाराज कुलकर्णी ब्रह्मपुरीकर त्यांचा प्रतिवर्षी पंढरपुरामध्ये सर्व भाविकांच्या सहकार्याने पंढरपुरात आषाढ वद्यामध्ये कार्यक्रम असतो. गेल्या वर्षी 2 होता पण यापूर्वी 1-2 वेळा आषाढ वद्यामध्ये कार्यक्रम झालेला आहे. त्या सप्ताहामध्ये तिथेही माझी कीर्तन सेवा 2-3 वर्षापासून आहे. म्हणून त्या महाराजांना वाटलं असं तिथं पंढरपुरात महाराज आहेत, आपलं गाव त्यांना एकदा दाखवावं. म्हणून ह्या गावाला येत असताना सगळी हाड मोकळी करून घेतली मी. इतका रस्ता अगदी प्लेन, जवळजवळ परळीतनं निघाल्या पण 6 वाजता निघालेलं इथे याला मला 8:30 वाजल्या. म्हणजे रस्ता कसा असेल बघा. असं आमच्या भागात असे जर रस्त्याचे काही दुसरं कमी असतं, लोक आंदोलन करतात, त्या मंत्र्याला आमदाराला घेराव घालतात, ते रस्ता लवकरात लवकर करण्याकरता त्याला भाग पाडतात. तर रस्त्याच्या बाबतीत इतर काही शेतकऱ्यांच्या ज्या गंभीर समस्या आहेत, लोकप्रतिनिधी कोण विशेषतः गांभीर्याने त्याकडे पाहत नाही. त्याची कारणे वेगळी असू शकतात, इथं मी सांगत नाही. असं आमच्या भागात होत नाही. असो केवढा जरी त्रास झाला, आज सकाळपासून मी 8 वाजल्यापासून गाडीत आहे तर 8:30 पर्यंत जवळजवळ 12 तासाचा प्रवास गाडी असून झाला. म्हणजे इतकं आमचं रनिंग झालंय. मुंबई ते इकडं रात्री कल्याणला होतो. इथं आल्यानंतर एवढा जरी त्रास झाला तरी पण जमलेला प्रचंड जनसमुदाय पाहिला असं वाटतं भाग गेला सीन गेला. गाणारे वाजवणारे बहुसंख्य समाज श्रोतृवर्ग पाहिल्यानंतर आपला शेण कुणीकडे गेला पळून अवघा झाला.
आनंद अशी स्थिती आहे. इथं पाहिलेली गाणारी जी मंडळी आहेत त्याच्यापेक्षा एक से बडकर एक असे सगळे आहेत. सगळे चालीचे आहेत, म्हणजे वेगळ्या चालीचे नाही. चाली म्हणण्यात निष्णात आहेत. फक्त सगळ्यांना एकच विनंती आहे, मध्ये कुणी प्रमाण देऊ नका. फक्त माग साथ करा. विठाला आम्ही खेड्यापाड्यात जातो. काही फडाची मठाची गावं असतात, सांभाळावं लागतात ती मंडळी. नाईलाज असतो, पण तिथे गेल्यानंतर असा समाज टाळकरी काहीच अनुकूलता नसते. टाळकरी नसतात, जे असतात ते मोजके. त्यांच्या गळ्यात टाळ असले काय आणि खोंटीला असले काय, काही फरक नाही. टाळकरी किती मोजके, समय मुकुंदा हरदास पाचुंदा, 5च टाळकरी. दुसरी एक अडचण असते. तिथे गेल्या आम्ही विचारतो पखवाजा आहे का? ते लोक सांगतात आमच्या गावचा पखवाजा ना, जिल्ह्यात कोणी हा धरत नाही जिल्ह्यात. तर त्यांच्या दृष्टीनं तो मोठा. आपल्याला उभा राहिले की लक्षात येतो याची काय तयारी आहे. आपण जलधुमाळी चाल म्हणा, ठाईची चाल म्हणा, त्याचा बोल ठरलेला असतो. दुखतय खोब्यात आणि गणपा कुंभार, त्याला तिसरा बोलच येत नाही. आपल्या मागे त्याला यायचं कळत नाही, आपल्याला त्याच्या मागे जावं लागतं. अशी अवस्था आहे. इथे एक से बडकर एक असे मृदंगाचार्य आहेत, वाजवण्यामध्ये तयार आहेत, निष्णात आहेत. दोन्ही हातानं पकवाज वाजवते. वाजवणारे तयार आहेत. म्हणणाऱ्यांचा तर काही विषयच नाही. सगळे पाठावले लोक आहेत. आमच्या भागात खेड्यातले जे टाळकरी असतात, किती सोपा आपण घेतला तर त्यांना पाठ नसते. आपण एक प्रमाण म्हणले मागं दुसरंच म्हणतात. अशी अवस्था आहे. कीर्तनातलं एखादं प्रमाण चालवून घेतलं ते पाठ नसतं, मग ते मागं काहीतरी म्हणतात. द्वादशीचं कीर्तन होतं, द्वादशीला खेरापतीचे अभंग म्हणावं लागतात. मग मी आपलं प्रमाण घेतलं चालीवर, शीर्ष घेओ निजायन. मागे नवीनच उभा होता, तो काय म्हणू लागला, सस घेओ निजायन. त्याला म्हटलं पुढं म्हण, मसाला लावून खाईन. काय म्हणतील खेड्यातले, अवघड आहे हो. कित्येकाला आरती पाठ नाही, हरिपाठ पाठ नाही, काकडा सुद्धा कित्येकाला पाठ नाही. अंदाजे म्हणायचं काहीतरी. खेडेगावात तिकडे कार्यक्रमाला गेल्यावर पहाटे लांबचा प्रवास होता, लवकर उठलो, काकडा चालू होता. आता काकड्याला कोण असतंय बहुतेक, तिकडलं नाही सांगत, आमच्या तिकडलं सांगतो. सगळे काकड्याला कोण असतात, सगळे बॅटऱ्या उतरलेले, भंगार माल मोडीत निघालेला, हे सगळे म्हातारी माणसं जेव्हा काकड्याला. कोणाला ऐकाय येते तर कोणाला ताल नाही, तर कोणाला स्वर नाही. आणि पुन्हा स्पीकरवर काकडा. एकाने म्हणत अरे कराडकर मालिकेत असा पाठ आहे, त्यांनी म्हणा अरे देवकराचा पाठ असा आहे, तो तिसऱ्याने म्हणा अरे वास्कराचा पाठ असा आहे. तोच काकडा यांचा ऐकायचं एकमेकाचं. एक पुढं म्हणतं तर दुसरं मागच म्हणते वेगळंच. उठा उठा साधू जन चहाला ठेविले आदन, चहा जाईल निवून नव करी प्यावा. उठोनी वेगेशी हाती घ्यावे कपशिशी, जळत्या तड्याच्या राशी 4 कप घेतलिया. अजून लांबलंच आहे काय सगळं, मी तुम्हाला सांगत नाही, नमुना सांगितलं. पाठांतर नसतं की अशी अवस्था होते. पाठावाले आहेत. तिसरा मुद्दा श्रोत्यांची आणखी तत्परता आहे. आता काही ठिकाणी असे श्रोते भेटतात आम्हाला, आम्ही इकडं व्याख्यानाला सुरुवात केली की त्याने अगोदर डोळे झाकलेले असतात, फक्त समोर येऊन बसायचं काम करतात. इकडं अजून भजनाला रामकृष्ण हरी रूपाचा अभंग होतो तेव्हा त्यांनी डोळे झाकलेले असतात. व्याख्यानाला सुरुवात झाली की मग महाराज जर सांगता सांगता मध्ये थांबले तर का थांबले, मग तेवढ्या पुरतं डोळे उघडतात. असे श्रोते आहे. दुसरा वर्ग असा आहे, एकदा व्याख्यानाला सुरुवात झाली की त्यांची तिकडे डोलायला सुरुवात होते झोपेच्या ताडात.
सांगणाऱ्या महाराजाचं एवढं लक्ष नसतं. सांगता क्षणी त्याच्याकडे लक्ष गेलं, त्याची मान हललेली पाहिली की महाराजाला असं वाटतं आपण जे काही सांगतोय ते सगळं याला पटतंय. नंतर लक्षात येतंय गिराईक नादाला लागलंय, संधी विखुरी गेली, असा प्रकार होतो. तेव्हा इथं सगळ्या दृष्टीने अनुकूलच आहे, गाणारे वाजवणारे श्रोते. त्यामुळं मला सुद्धा माझा शिलभाग केलेला आहे. चाली म्हणायला म्हणा, महाराजांनी सांगितलं चाली जास्तीत जास्त झाल्या पाहिजे. कारण त्यांनी मला अगोदर सांगितलं तुम्ही चालीचे आहात, म्हणजे वेगळ्या चालीचे नाही. त्यामुळे चाली जास्त लोकांना ऐकू द्या, भजनाचा आनंद सगळ्यांना घेऊ द्या. तेव्हा मी चाली म्हणणार आहे जास्तीत जास्त. फक्त आपण सगळ्यांनी चांगल्या प्रकारे साथ करा एवढी सगळ्याला विनंती. विठ्ठला जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगाद्वारे मानव देहाचं मूल्य, मानव देहाची दुर्मिळता, मानव देहाची दुर्लभता सांगतात. 84 लक्ष योनी, 4 खाणी आणि सत्व रज आणि अशा 3 गुणांनी संपन्न अशी सजीव सृष्टी आहे. या सजीव सृष्टीमध्ये अनेक विविध जरी प्राणी असले तरी मनुष्य प्राण्याला विशेष महत्व आहे, मूल्य आहे. सगळ्या संतांनी नव्हे भगवंताने सुद्धा ही सृष्टी निर्माण केल्यानंतर एकी केली भूचरे, एकी केली खेचरे, एकी केली जळचरे, चर्याचरे ती एकी. वेगवेगळे नानाविध प्रकारचे प्राणी निर्माण केले. 2 पायाचे, 4 पायाचे, अनेक पायाचे, सरपटणारे, आकाशात विहार करणारे, पाण्यात राहणारे, अशी सृष्टी निर्माण केली. पण त्या सृष्टीकडे पाहून देवाला समाधान वाटलं नाही. ऐशिया देखोनी सृष्टी ते सुख न वाटेची देवाते, मानवी प्रकृती ते आदरे बहुते निर्मिले. मग मनुष्य देह निर्माण केला, देखोनी मनुष्य देहाशी सुख झाले भगवंताशी, अधिकार ब्रह्मज्ञानाशी येणे देशे मत प्राप्ती. या देहाकडे पाहिल्यानंतर देवाला समाधान वाटलं. मनुष्य देह किती महत्वाचा आहे, किती दुर्मिळ आहे. या नरदेह काहींना मिळाला पण त्याचं मूल्य कळालं नाही. एक वर्ग काहींना कळाला पण मिळाला नाही. 3रा वर्ग मिळाला, त्याचं मूल्य कळालं आणि त्याचं सार्थक केलं. आणि 4था वर्ग नरदेह मिळाला पण मूल्य कळालं नाही, त्याचा अनाठायी उपयोग केला. असा 4 प्रकारचा वर्ग यामध्ये आहे. एक वर्ग असा आहे त्यांना नरदेहाचं मूल्य कळालं पण मिळाला नाही. कोणाला? स्वर्गातले देव. त्यांना नरदेहाचं महत्व कळालं म्हणून तर ते या देहाची अपेक्षा करतात. स्वर्गीचे आम्हाला
इहलोकी व्हावा जन्मामा इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे ज्या नरदेहाचे प्राप्ती प्राणी मात्र वांछिते प्राणी बापुडे ते किती तोये प्रजापती नरदेह वांची आस करते ब्रह्मादिक देखोनी वाळवंटीचे सुख ब्रह्मादिक देव सुद्धा या नरदेहाची अपेक्षा करतायत अर्थात नरदेहाचं मूल्य कळालं पण त्यांना मिळाला नाही दुसरा वर्ग नरदेह मिळाला पण त्याचं मूल्य कळालं नाही कशावरून त्याचा उपयोग तुम्ही कशा करता याच्यावरून नरदेह कशा करताय दिलेंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला या वचन जेणे तू जोडसे नारायण नासे जीवपण भवरोग त्याच्या प्राप्ती करता नरदेह दिलेला आहे देवे दिला देह कशा करता भजना गोमटा भजना करताय भोजना करता नव्हे भजना करताय याच जन्मी घडे देवाचे भजन भजना करता असा अनुकूल असा नरदेह तुम्हाला दिलेला आहे पण त्याचं मूल्य आपल्याला कळालेलं नाही कारण त्याचा उपयोग परमात्मा करता जास्तीत जास्त करायला पाहिजे पण तिकडं न करता आपण त्याचा अनाठाई म्हणजे प्रपंचामध्ये जास्तीत जास्त वापर करतो नरदेह मिळाला पण कळालं का महत्व वस्तू मिळून उपयोग नाही वस्तूचं मूल्य कळावं लागतं एक मेंढपाळ होता मेंढपाळ भाग्यवशात त्याला चिंतामणी सापडला चिंतामणीचं महत्व त्याला कळलं नाही चिंतामणीचं महत्व काय चिंतामणी ते चिंतिले अर्था किंवा कामधेनू कल्पतरू चिंतामणी आवडीची धनी पुरविती जे पाहिजे ते प्राप्त होणार आहे असा चिंतामणी नावाचा खडा मिळाला पण महत्व कळालं नाही चमकणारा खडा हे चांगला शोभून दिसतोय म्हणून त्याने आपल्या शेळीच्या गळ्यात बांधला चिंतामणी आणि शेळ्या मेंढ्या राखत असताना एक रस्त्याच्या कडेने चाललेला त्याने पाहिलं चिंतामणी आहे पण याला महत्व कळालं नाही विचारणारे बाबा तो चिंतामणी तो खडा चमकणारा मला देतो का 10 रुपये देतो तो म्हणला नाही बाबा 10 नाही मग 100 देतो किंमत वाढवायला गेला पण ह्याला बुद्धीचा भाग कमी होता तो म्हटला हे पहा म्हणले मी परस्पर हा व्यवहार करणार नाही मग माझ्या बायकोला विचारतो बायकोला विचारल्याशिवाय मी काही करत नाही आणि तिचा सल्ला घ्यावा लागेल 100ला द्यायचा का 500ला द्यायचा आहे काही माणसं कोणती गोष्ट तिला विचारल्याशिवाय करत नाही कारण ते गृहमंत्री आहेत आणि हे दळणवळण मंत्री कारण पूर्वीचा काळ भल्या पहाटे महिलांनी उठायचं जात्यावर दळण दळायचं आता ते काही राहिलं नाही विज्ञानानं खूप प्रगती केलेली आहे आता दळणाची कामं त्यांच्याकडे नाही तर ह्यांच्याकडे आहेत का पाटील म्हणजे दळायला गेल्यात दळणाची कामं इकडे आहेत तेव्हा तो ग्रस्त गेला घरी विचारण्याकरता तिला सांगितलं असं एक मनुष्य विचारतोय तो शिळीच्या गळ्यातला खडा दे तुला 500 रुपये देतो ते म्हणजे किंमत कोणी केली त्याने केली म्हणजे द्यायचा नाही द्यायचा नाही दुसरा एक मनुष्य आला त्याने पाहिलं अरे चिंतामणी खडा आहे रत्नपारखी होता तो आणि याचं महत्व याला कळालं नाही आणि काय पाहिजे ते याच्यापासून मिळणार आहे पण महत्व न कळल्यामुळं का म्हणे चिंतामणी शिळी गळा पावे अवकळा म्हणून या महत्व न कळल्यामुळं शिळीच्या गळ्यात बांधला हे जसं आहे तद्वत या नरदेहाचं महत्व तुम्हाला कळालं नाही सकळ चिंतामणी शरीर पाहिजे ते या नरदेहामध्ये तुम्हाला साध्य करता येतं स्वर्गाला जाता येईल वैकुंठाला जाता येईल नरकाला जाता येईल जे तुम्ही ठरवाल ते
मनुष्य देह म्हणजे जंक्शन स्टेशन आहे विठ्ठला. तुम्हा मला नरदेह मिळाला, मूल्य कळालं नाही. साधू संतांना नरदेह मिळाला, मूल्य कळालं आणि त्याचं सार्थकही केलं. त्या नरदेहाची सार्थकता कशात आहे? साधू संत गेले हरिनामे झाले कृतकृत्य. या नरदेहाचं मूल्य त्यांना कळालं, नरदेह मिळाला, मूल्य कळालं आणि त्याची सार्थकता करू दे. हरिनाम स्मरण भगवत चिंतन करीत करीत त्यांनी जन्माची कृतकृत्यता सार्थकता सफलता करून घेतली. अशा नरदेहाचं मूल्य त्यांना कळाल्यामुळं ते तुम्हा आम्हाला उपदेश करून सांगतात आणि उपदेश करण्याकरता ते आलेले आहेत. तुका म्हणे मज धाडिले निरोपा मार्गा सोपा सुखरूप. उपदेशाचा अधिकार त्याला आहे. तुकाराम महाराज उपदेशाचे खरे अधिकारी आहेत का? ते जगद्गुरु आहेत. जगद्गुरु 3 आहेत, एक शास्त्र कोटीतील, संत कोटीतील आणि देव कोटीतील. देव कोटीतील जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण. कृष्णम वंदे जगद्गुरु. भगवान श्रीकृष्ण जगद्गुरु आहे. आणि शास्त्र कोटीतील जगद्गुरु आद्य जगद्गुरु शंकराचार्य आणि संत कोटीतील जगद्गुरु. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सगळाचा येथोनिया. जगाचे गुरु असल्यामुळं त्यांना उपदेशाचा अधिकार आहे आणि उपदेश करण्याकरता ते वैकुंठातून भूतलावर आलेले आहे. सांगायाशी लोका उरउरीत उरला तुका. तुम्हाला नरदेहाचं मूल्य कळालं नाही. महाराजांनी या जगाकडे दृष्टिक्षेप टाकला. त्यांच्या लक्षात आलं अरे अरे हे जीव वाया चाललेले, यांना महत्व कळालं नाही. विषय ओढी भुलले जीव याची कोण करेल केव. नुपजे नारायणी भाव पाहुनी ठाव नरदेह. वाटे आजनाचे थोरबा आश्चर्य न करते विचार काहिताचा. असा नरदेह मिळून सुद्धा या नरदेहाची महती यांना कळालेली नाही. नरदेहाचं महत्व, नरदेहाचं श्रेष्ठत्व महाराज सांगतात. भगवंताने जरी या अनेक योनी निर्माण केल्या तरी पण मनुष्य देहासारखा दुसरा देह निर्माण झाला नाही. मनुष्य देहाकडे पाहिल्यानंतर भगवंताला जे समाधान झालं ते इतराकडे पाहून समाधान झालं नाही. त्या मनुष्य देहाच्या ठिकाणी भगवंतानी इतर प्राण्यापेक्षा मनुष्य देहाच्या ठिकाणी काही विशेष गुण दिलेले. आहार निद्रा भय मैथून सर्व योनीशी समसमान. मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वासी. आहार निद्रा भय मैथुनंच सामान्य मे तत्पशुभिर नराणाम. म्हणून नरदेहाच्या मनुष्य देहाच्या ठिकाणी ज्ञान हा विशेष गुण दिलेला आहे. आणखी काही गुण आहे इतर प्राण्यापेक्षा. माणसाला भगवंतानी हात दिलेले आहेत. हात पहिला गुण हात आहे. हात असल्यामुळे हाताने आपल्याला कोणते चांगले विधायक काम करता येतं. म्हणून हाताची शोभा जी आहे दान धर्म करण्यामध्ये हाताची शोभा आहे. हाताला म्हणजे हातामध्ये सोन्याच्या अंगठ्या घालणं, घड्याळ घालून फिरणं हाताची शोभा नव्हे. हस्तस्य भूषणम दानम सत्यम कंठस्य भूषणम श्रोतस्य भूषणम शास्त्रम भूषण किं प्रयोजनम. हस्तं पवित्रं यदि दान पुण्यम पादं पवित्रं यदि तीर्थयात्रा. प्रत्येकाचं महत्व सांगितलं शास्त्रकारांनी.
हाताला महत्व कशामुळे? दान धर्म करता हात आहे. म्हणजे हातानं दान धर्म करा, देवाची पूजा करा, कर पवित्र करिता पूजा. जे आपल्या हातानं देवाची पूजा करतात ते आवडती गरुध्वजा. जे न पूजिती गरुड ध्वजा त्या जाण भुजा प्रेताच्या. जे देवाची पूजा हातानं करत नाहीत त्याचे हात नसून ती प्रेताच्या भुजा आहेत. नाथराय भागवतात वर्णन करतात. तेव्हा हाताला महत्व, दान धर्म, देवाचं भजन हे करण्याकरताच हात आहेत. म्हणून संत महात्मे तुकोबारा आधी करून सगळ्या संतांनी तुम्हा आम्हाला अनेक ठिकाणी वारंवार विनवणी करून सांगितलं, अरे देवाचं भजन करा, हातानं टाळी वाजवा, मुखानं देवाचं नाव घ्या. असं कित्येक वेळा म्हटलं तरी ऐकायला त्यांना शेवटी पाया पडून सांगितलं, लागोनिया पाया कर जोडोनी विनवितो तुम्हा, नका करू संसार जमा, नका गुंतू विषय कामा, तुम्ही आठवा मधुसूदना. अनेक ठिकाणी विनवितो सकळ जना, कर जोडोनी थोरा लहाना सगळ्याला विनवून संत महात्मे विनंती करतात की देवाचं भजन करा, नामस्मरण करा. अशी अनेक ठिकाणी तुम्हा आम्हाला महाराजांनी विनवणी सुद्धा केलेली आहे. हाताचा उपयोग विधायक कामाकरता केला पाहिजे. पौराणिक ब्रह्मदेवाचा पुत्र कश्यप, त्या कश्यपाच्या दोन बायका, एक दिती आणि दुसरी आदिती. दितीचे पुत्र राक्षस आणि आदितीचे पुत्र सगळे देव. राक्षस सगळे एका ब्रह्मदेवाकडे गेले, सांगितलं आजोबा म्हणजे आमचे आजोबा, देवाचे आजोबा आणि आमचे देखील आजोबा, पण तुमच्या ठिकाणी असा तुझा भाव का? आम्ही राक्षस सगळे दुःखात आहोत आणि देव सगळे
आनंदात आहेत. ब्रह्मदेवाने सांगितलं माझ्याकडे तुझा भाव नाही. मग देव आनंदात, तुम्ही दुःखात. त्याला कारण देवाकडे सहकार्याची भावना आहे. बघा त्यांच्यामध्ये एकमेकाबद्दल सहकार्याची भावना आहे, ती तुमच्याकडे नाही. त्यामुळे तुम्हाला दुःख भोगावं लागतं. कसं काय? काही दिवस जाऊ दिले आणि ब्रह्मदेवाने सगळ्यांना, देवालाही आणि राक्षसांनाही जेवणाला बोलावलं. जेवणाची पंगतच विशेष त्यांच्याकरता मेजवानी ठेवली. ब्रह्मदेव जेवण देणार म्हटल्यानंतर ते जेवण साधा शिरगाव, अनेक प्रकारच्या भाज्या, चटण्या, कोशिंबिऱ्या, भजे एक प्रकारचे नव्हते, 16 प्रकारचे भजे होते. सगळे मी तुम्हाला सांगत नाही, तोंडाला पाणी सुटत. भात एक प्रकारचा नाही, साधा भात, पिवळा भात, बटाटे भात, केसरी भात, साखर भात, पकवान तर काय विचारू नका. राघवदास, जमनादास, रसगुल्ले, गुलाबजामन, कलाकंद, पंजाबी हलवा, मद्रासी हलवा, सुतार फणी, केशर फणी, नाव ऐकून घ्या, काही मिळायचं नाही. सांगायला काय कर, वचने किम दरिद्रता. ब्रह्मदेव जेवण देणार, सांगायला काय कर. अनेक प्रकारच्या अशा चटण्या, भाज्या, कोशिंबिऱ्या आणि कढी वगैरे उत्तम पैकी केलेली जेवणाचा आता दोन्ही बोलावलेले आहे. देवाची पार्टी बोलावली आणि राक्षसाची पार्टी बोलावली. जेवणाकरता बोलावलंय म्हटल्यावर राक्षस जे होते ते म्हटले, आजोबा आम्हाला अगोदर जीव घाला. का देव जर अगोदर जेवले नाही, काय शिल्लक राहिलं तर त्यामुळे आम्हाला अगोदर बसते. पण तुम्ही अगोदर बसता, काय हरकत नाही, भरपूर केले म्हटले, काळजी करू नका. किती खाल्लं तरी संपणार नाही, नसरेसे केले सदाशिव, एवढं भरपूर आहे, काय हरकत नाही. पत्रावळी मांडलेली आहे, सगळी काय वाट झालेली आहे. ब्रह्मदेवाने सांगितलं जेवायचं, पण काय एक आट आहे, हात कोपरामध्ये वाकडा न करता जेवायचं. हात कोणती घातली? हात कोपरामध्ये न वाकवता, म्हणजे वाकडा न करता जेवायचं. शक्य आहे का? भाजी घेतली, भजीचा घास घेतला, तोंडात टाकताना हात वाकवावा लागतो. असं वाकल्याशिवाय तोंडाकडे जाईल का घास? नाही. मग ते हात घातले, पण ह्याला ते जेवायचंच कळेल ना कसं जेवावं, काय करावं. मग लाडू घेतला असं तोंडात घालायला, हात वाकवायचा नाही म्हणलं की असं घातलं की मागे जायचं ना. भजी उचलले, तोंडात घालण्या मागच. कढीची वाटी उचलली, कढी तोंडात नाही, अभिषेकच. जेवणाचा वेळ टाइम दिला होता 20 मिनिटं, एवढ्या सगळ्यांनी जेवण उठायचं. कुणाला जेवण करता आलं नाही, सगळ्यांची तोंड अंग भरलं, जेवणाचं समाधान नाही. टाइम झाला, सगळे बाहेर काढले. राक्षसाने सांगितलं, आजोबा आम्हाला जी आठ घातली तीच म्हणजे देवाना सुद्धा हीच आठ घातली पाहिजे. ठीक आहे. पुन्हा सगळी स्वच्छता केली, पत्र मांडलेले आहेत, पत्रावळी सगळी वाढ केलेली आहे. आणि देवाना सांगितलं 20 मिनिटाचा टाइम आहे, एवढ्या जेवण उठायचं, पण 8:01 आहे. हात कोपरामध्ये न वाकवता, हात कोपरामध्ये न वाकडा न करता जेवायचं. देव म्हटले एवढी एकच आट आहे ना, आणखी काय आहे? म्हणजे एवढी एकच आट आहे, काय हरकत नाही. देवाने आपलं डोकं लावलं, बुद्धिमान. काय केलं? हात कोपरामध्ये वाकवायचा नाही, समोरासमोर पात्र मांडून घेतली. मग समोरासमोर बसल्यानंतर त्याच्या पात्रातलं, समोरच्याच्या पात्रातलं त्याला जसं पाहिजे तसा घास घ्या. त्यांनी काय करायचं? समोरच्याच्या पात्रातला घास त्याला जसं पाहिजे तसा कोपऱ्यामध्ये हात न वाकवता सगळे जेवण व्यवस्थित तृप्त झाले. राक्षसांनी पाहिलं, आपल्यालाही जमलं असतं, पण तुम्हाला कोण नको म्हणलं. सहकार्याची भावना पाहिजे. हात हे देवाने दिलेले कशा करता?
विधायक कामाकरता भांडणा करता नाही. म्हणून माणसाला हात दिलेले आहे. पक्षाला पशुला आहेत का हात? पाय हात आहेत का? बोला. त्याला पाय आहेत पण हात नाही. हा विशेष गुण माणसाला दिलेला आहे. माणसाला हात आहे. दुसरा विशेष गुण आहे, पशु जे आहेत किंवा प्राणी जे आहेत ते सगळे आडवे आहेत. बघा, घोडा, बैल, गाय, म्हैस त्यांची शरीर कसे आहेत? आडवे. मनुष्य कसा आहे? उभा आहे. उभा. बघा कसे आहे ती? मनुष्य उभा आहे. तेव्हा झाडे उभीच आहेत पण झाड स्थिर आहेत. मनुष्य उभा का केला? देवाला माहिती होतं पुढे निवडणुकीला उभा राहील. आतापासून त्याला उभा करा. त्याच्याकरता नाही बरं का, लक्षात ठेवा. उभा याचा अर्थ तत्पर. भगवत प्राप्तीची साधना करण्याकरता त्यांनी तत्पर राहावं म्हणून देवाने माणसाला उभं केले. उभं. बघा आपलं शरीर उभं आहे. देव देखील उभा आहे म्हणून भक्त सुद्धा उभाच पाहिजे. कीर्तनामध्ये देव उभा आहे. मग कीर्तनकार बसून असतो का? संप्रदाय चालतो का? अरे देव उभा आहे. पांडुरंग तेथे उभा असे दिसतोच. तेथे असे देव संप्रदायामध्ये उभा राहून कीर्तन करण्याची पद्धत लक्षात ठेवा. फळावर किती थकलेला महाराज असू द्या, 2 तास उभा राहणं शक्य नाही. त्याने अर्धा तास करायचं पण उभा राहूनच करायचं. ही मर्यादा आहे संप्रदायात. आता काय झालंय, काही महाराजाला काय रोग नाही, काय नाही, फक्त एक वैभव आपलं दिसलं पाहिजे. महाराजाचं वजन जवळजवळ क्विंटलच्या पुढं असतंय. महाराजाला म्हणजे तब्येत ठीक नाही, महाराज बसून कीर्तन करतात. असं नाही चालत. संप्रदाय अमर्यादा आहे. तर काही महाराज म्हणतात मला बसून सुद्धा कीर्तन करणं शक्य नाही. लोक त्याच्या पुढचे आहेत. महाराज तुम्ही निजून सांगा आणि ऐकायला तयार आहे. काही मर्यादा आहे काय संप्रदाय? लक्षात ठेवा. तसं नाही चालत. कुंभाचा कडदोरा रट्ट्याची लंगोटी नामा वाळवंटी कीर्तन करी रंगी रंगे नारायण उभा करी तो कीर्तन युगाचा भक्त नामा. बसून आहे का? उभा आहे. नामा उभा कीर्तनी पाठी मागे डोळे झाकूनी उभी दासी जणी. कीर्तनाची मर्यादा उभा राहिलं पाहिजे. कमी टाळकरी असू द्या पण उभा राहून. म्हणून देव उभा आहे. उभा राहण्यामध्ये भक्ताची वाट पाहतो बाय. त्याची चक्रपाणी वाट पाहे. उभा राहण्यामध्ये काय खरं प्रेम व्यक्त होतं. उभा राहून वाट पाहण्यामध्ये. तर काही ठिकाणी आम्हाला थोडं जायला उशीर झाला, गाडी लेट झाली, काय होतं. काही लोक म्हणतात का महाराज फार उशीर केला, आम्ही वाट बघून बघून जीवन झोपलो. ही काय वाट बघायची पद्धत आहे का? जीवन झोपले. वाट पाहण्याचा त्या वाटेकडे सतत लक्ष. अजून कसे येतात, अजून कसे येणार. वाट पाहे बाहे हिदळे ठेवून आत पंढरीच्या वाटे दृष्टी लागले चित्त. परमात्मा भक्ता करता वाट पाहत उभा आहे. केव्हापासून? युगे 28 विठेवरी उभा आहे.
बिडान बोले पुंडलिकाशी उभा मर्यादा पाठीशी पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठत की अंकित त्याच्या न पुसता जाता नाही खाली बैसताही रे अवघा त्याचा हो हे जीवभावासहित परमात्मा एवढा त्यांच्या ताब्यात अंकित आहे. अजून पुंडलिका करता 28 युग झाली तरी उभा आहे. वाट पाय उभा उभायाचा अर्थ तत्पर म्हणून माणसाला देवाने उभं केलं जे या साधनेवशी तत्पर राहा त्याचा चांगला उभा म्हणून माणूस उभा आहे. तिसरा गुण माणूस हा बोलू शकतो. बोलण्याची कला माणसाला आहे. पशु पक्षी बोलू शकत नाही. बघा पक्षाला जरी सुख दुःख काय झालं ते बोलता येत नाही. आता पोपट बोलतो पण शिकवलेलं तेवढंच. शिकविले तैसा पडो जाणे पोसा कैची साथ दशा तैशी अंगी. शिकवलं तेवढं बोलत असतो. पक्षी मित्र असताना एकाने बाजारातून चांगला पोपट खरेदी केला. त्याला बोल का होता काय त्याला शिकवलेलं होतं तेवढंच बोलायचं. काय शिकवलं होतं काही प्रश्न विचारला यात काय संशय उत्तर एकच. काही विचारलं तर यात काय संशय एवढाच तो बोलत होता. पण बोल का पोपट म्हणून बाजारामध्ये त्याची किंमत 2000 रुपये आणि एका बाजाराने तो खरेदी करून आणला.
बोलका पोपट आणलाय, बोलका पोपट आणलाय, माधवराणी बोलका पोपट आणलाय. लोक बघायला गावातली सगळी गर्दी. अरे पोपटाला एवढं 2000 काय द्यायची गरज आहे का? एवढं महाग कशाला आणला? तो म्हणला तुम्हाला काय करायचंय? आवड मला ज्याची त्यालाच मी आणलंय. बोलका पोपट आहे, खर्च मी केलाय, तुम्हाला काय? काय बोलतोय? काय सांगत? नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला. लोक गर्दी. त्यातला एक बोलका हुशार होता माणूस. त्या पोपटाला विचारलं, हा बोलकाय बोलकाय म्हटलं, अरे पोपटा तुला या माधवराणी 2000 रुपये घेऊन आले, हा त्यांचा मूर्खपणा झाला की नाही? यात काय संशय? त्याला शिकवलं तर तेवढंच बोलायचं. म्हणून माणसाला बोलण्याची कला, काय बोलावं कसं बोलावं. म्हणजे पुढारी असतात ना, पुढारी निवडणुकीच्या वेळेला जी भरपूर आश्वासनं देतात, ती बोलण्याची कला आहे. सगळ्याला जमत नाही. पुढारी कोणाला म्हणायचं? भाषा विकासाची, वृत्ती विलासाची, कृती मात्र विनाशाची, त्याला म्हणतात पुढारी. पुढं पुढं जनतेच्या आरी, त्याला म्हणतात पुढारी. ह्याची टोपी त्याच्या डोक्याला, त्याची टोपी ह्याच्या डोक्याला, दोघाच्या टोप्या आपल्या डोक्याला, असं ज्याला करता येतं त्याला म्हणता येतं पुढारी. सगळ्याला जमत नाही. भाषा लगी बदलायची. कुठं आता एक बोललं की पुन्हा वेगळंच बोलायचं. स्टेजवरचं भाषण वेगळं, खाली आलं भाषण वेगळं. पुढाऱ्याला जमत. पण ज्याला बोलण्याची कला आहे तो सर्वांचा समाज काबीज करू शकतो, समाज जिंकू शकतो. वक्तृत्वाची एक कला आहे, सगळ्याला जमत नाही. काहींच्या वक्तृत्वाची धार श्रोत्यांच्या अंतकरणाला जाऊन भिडते. श्रोत्याला ते मंत्रमुग्ध करू शकतात. ही व्याख्याचे त्यांना जो विषय दिलेला आहे ते तास दीड तास अखंडित व्याख्यान करतात, कुठे न अडखळता. हे सुद्धा वक्तृत्वाची कला आहे. म्हणून वक्ता जसं सहस्री, सगळ्याला जमत नाही. काहीला बोलायचं असतं एक, नको ते शब्द येतात. असे होते की नाही? अमृत महोत्सव सत्कार आहे. ज्यांनी समाजाकरता फार मोठे योगदान दिलेलं आहे. मग समाजाचं ऋण मानतो. त्याच्या ऋणातून उतराई होण्याकरता त्याच्या 75 निमित्त अमृत महोत्सव सत्कार. मग त्या सत्काराकरता मंत्री, आमदार, खासदार सगळे मोठमोठे पुढारी बोलावलेले असतात. मग अमृत महोत्सव सत्कार म्हणजे काय? गुणगौरव सभा. त्याच्या गुणाचा गौरव करायचा. मग गावामध्ये मोठा हा कार्यक्रम ठेवला. गावातला कोणतरी बोलका पाहिजे म्हणून एकाचं नाव सुचवलं. थोडा बोलका होता. इतर मान्यवरांची भाषणं झाली. समोर प्रचंड जनसमुदाय बसलेला आहे आणि याचं नाव पुकारलं. गावातला तरुण होतकरू आहे म्हणून नाव पुकारलं. स्टेजवर आला. अनेक आमदार, मंत्री, खासदार, प्रचंड जनसमुदाय पाहिल्याबरोबर अंगाला घाम आल्याच्या. तर काय बोलायचं? हातामध्ये असा माईक धरला आणि बोलायला सुरुवात केली. आतापर्यंत सत्कार मूर्तीबद्दल बरेचसे वक्ते सर्व काही बोललेले आहेत. आता बोलण्यासारखं माझ्याकडे काही शिल्लक राहिलेलं नाही. तथापि आपल्या आग्रहास्तव 2 शब्द बोलण्याकरता मी उभा आहे. आता आपण सत्कार मूर्तीबद्दल जे जे काही वक्ते बोलले त्याला माझी श्रद्धांजली. काय बोलायचं? श्रद्धांजली कधी असते? मृत व्यक्तीला. आणि हा वाहतोय जिवंतपणी. बोलायचं असतं एक, नको ते शब्द बोलायला सुचत नाही. काय बोलावं, कसं बोलावं, श्रोत्यांच्या अंतकरणाला कसा हात घालावा, ही कला आहे. सगळ्याला जमत नाही. म्हणून बोलण्याची कला माणसाकडे आहे. अशी काही माणसं आहेत बोलकी. कसं कुणाला कसं फिरवायचं बोलण्यातूनच. हे सगळ्याला एक असा हुशार होतकरू बोलका माणूस. म्हणून गावामध्ये काहीतरी विशेष कार्यक्रम होता आणि त्याचं भाषण ठेवलं. भाषण ठेवल्यानंतर इतर मान्यवरांची भाषणं झाली आणि त्याचं भाषण शेवटी
त्याला काय बोलण्याची तशी कला नव्हती, पण गावातला होतकरू आहे असावा म्हणून नाव दिलं. पण वेळ मारून नेण्याची पात्रता. त्यांनी काय केलं, सगळ्या समाजाला उद्देशून एकच प्रश्न केला, मंडळी ज्या विषयावर मी काय बोलणार आहे तुम्हाला काय माहित आहे का? लोक म्हटले नाही. मग तुम्हाला जर काही माहित नाही मग सांगून वेळ घ्या कशाला, अशी सभा बरखास्त. लोकांची उत्सुकता वाढीला लागली. आपण त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला नाही म्हणून उत्तर दिलं, त्यामुळे तो काहीच बोलला नाही. पुन्हा दुसऱ्या दिवशी सभा ठेवली. येताना लोक ठरून आले. त्यांनी जर प्रश्न विचारला तुम्हाला काय माहित आहे का, आपण सगळ्यांनी हो म्हणायचं. मग तो काहीतरी बोलेलच. ठरवून आले लोक. सभा वेळेवर सुरू झाली. त्यांनी तोच प्रश्न केला, मंडळी ज्या विषयावर मी काय बोलणार आहे त्याबद्दल तुम्हाला काय माहित आहे का? लोक म्हटले हो. मग तुम्हाला जर माहित आहे मग सांगून वेळ घ्या कशाला, आजची सभा 2 दिवस तसे घालवले. पण लोकांना असं वाटायचं काही का होणार पण यांनी बोललंच पाहिजे म्हणून पुन्हा तिसऱ्या दिवशी सभा ठेवली. पण येताना लोकांनी काय केली, थोडी हुशारी, 2 गट केले. प्रश्न जर तो विचारला तुम्हाला काय माहित आहे का, निम्म्या लोकांनी हो म्हणायचं आणि निम्म्या लोकांनी नाही म्हणायचं. मग त्याला बोलावंच लागेल की नाही. हा त्यांच्या पुढचा निघाला. जेव्हाप्रमाणे सभा सुरू झाली, प्रश्न हा जेव्हा बोलल्या करता उभा राहिला, मंडळी ज्या विषयावर मी काय बोलणार आहे तुम्हाला काय माहित आहे का? निम्मे लोक म्हटले हो, निम्मे लोक म्हटले नाही. मग असं करा, ज्या लोकांना माहित आहे त्यांनी, ज्यांना माहित नाही त्यांना सांगा, आजची सभा बरखास्त. विनोदाचा भाग सोडा, बोलण्याची कला आहे, सगळ्याला साधत नाही. पण माणसाला देवाने बोलतं केलंय, मग काय बोलायचं कसं बोलायचं हे कळलं पाहिजे. असं बोलावं की ज्या बोलण्यानं देवाला आनंद होईल. बोलो ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले, एक बोल स्पष्ट बोलावा वाचे हरिहरी म्हणावा, सदा संत समागमो धरावा तेने ब्रह्मानंद गोया गवागा. तिसरा गुण माणसाला, चौथा गुण माणसाला हसता येतं पण दुसऱ्याला हसवता येतं. इतर प्राण्याला हसता येत नाही, माणसाला हा देवाने गुण दिलेला आहे. हसा, भरपूर हसा. भरपूर खळखळून हसलं ना हृदय विकाराचा झटका बसत नाही. हसण्याला काही पैसे द्यावे लागत नाही. आमचा परमात्मा पहा, त्याच्या चेहऱ्याकडे पहा, सदय धवला हासम विठ्ठलम चिंतयामि, गवामृंदकानंदनम चारुहासम. त्याच्या चेहऱ्यावर कसं स्मित हास्य आहे. प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले पण चेहऱ्यावर हास्य. अयोध्या नगरी शोक सागरात बुडालेली आहे. प्रभू रामचंद्र सगळ्यांचा जीव की प्राण. आणि एकाएकी ऐत्या वेळा दशरथाकडून कैकेयीनं 2 वर मागून घेतले. एका वरानं भरताला गादी, एका वरानं प्रभू रामचंद्रला 14 वर्ष वनवास. हा म्हणता ही बातमी सगळी अयोध्येत पसरली. सगळे लोक शोकाकुल झालेले आहेत. प्रभू रामचंद्राचा निश्चय निर्धार, काय अवस्था झाली सगळ्यांची एका वाक्यात सांगतो. कौसल्या सुमित्रा यांचा विलाप, लक्ष्मणाचा संताप, दशरथाचा शोक, बायकांची कुजबूज, नगरात गोंधळ, रामाचा निश्चय, कैकेयीला आनंद. विठ्ठला प्रभू रामचंद्र निघाले वनवासाला. अंगावर वंचल घालून दिले, पायात काही नाही, अनवाणी निघालेले आहेत. सगळे लोक शोकाकुल झालेले आहेत. पण प्रभू रामचंद्र हसत हसत निघाले. विचारलं, प्रभू सगळे लोक शोकाकुल आहेत पण तुम्ही हसत निघाला? प्रभूने सांगितलं, रडत बाहेर पडता येत नाही. बरं माग पाहून रडता येत नाही. पिताश्री दशरथ म्हणेल मी याला वनवासाला जायला सांगितलं म्हणून हा रडत रडत निघाला. पुढं पाहून रडावं तर रावण म्हणेल
जो राम अयोध्येतून बाहेर पडताना रडत रडत बाहेर पडतो तो माझ्यावर युद्धाला काय टिकणार आहे. वर पाहून रडावं तर सूर्यवंशातले राजे हे म्हणतील आमच्या घराण्यामध्ये हा रडका मुलगा जन्माला आलेला आहे म्हणून वर पाहून रडता येत नाही. खाली पाहून रडावं तर पृथ्वी रामाची सासू आहे, सासूबाई म्हणेल हा रडका जावई माझ्या मुलीला काय सांभाळणार आहे. विठ्ठला हसण्याचा गुण माणसाला दिलेला आहे. हसायचं पण विनाकारणे हसायचं नाही बरं का. विनाकारण हसलं तर लोक वेड्यात काढतील. हसण्याची कला परमात्मा हसलेला आहे. हे महत्वाचे 4 गुण आणि 5वा गुण ज्ञान हा विशेष गुण माणसाला दिलेला आहे. काय करायचं, कुठं करायचं, कसं करायचं याचा सारासार विचार माणसाच्या ठिकाणी देवाने दिलेला आहे. पशुपाप पुण्य काय हे जाणते मनुष्याया ते ठाऊकिया. मनुष्याच्या ठिकाणी विशेष ज्ञान हा विशेष गुण दिलेला आहे. म्हणून महाराज सांगतात अरे नरद्याचं महत्व, अरे ब्रह्मादी देवाला सुद्धा हा नरदे अपेक्षा करतात पण मिळाला नाही. तुम्हाला मला मिळाला पण त्याचं महत्व कळालं नाही. अरे अनेक जन्माच्या शेवटी हा तुम्हाला नरदे प्राप्त झालेला आहे. बहुधा जन्म अनेक जन्माच्या शेवटी एक एक योनी कोटी कोटी फेरा मनुष्य देहवारा मग लागे. अनेक जन्मा शेवटी लाभ झाला बहुताशी लाहो करा पुढे नासी. मनुष्य देहायशी उत्तम जोडी जोडली. अनंत जन्माचा शेवट पाहता नरदेह हाता आला तुझ्या. अनेक जन्माच्या शेवटी हा नरदेह प्राप्त झालेला आहे. बहुता जन्मा
जलाशे नरा देव तो स्वयरा करी आता असे अनेक अभंगातून महाराजांनी उपदेश केलेला आहे. तो अनेक जन्माच्या शेवटी दुर्मिळ असणारा नद्य तुला प्राप्त झाला. बहुता जन्मांती जोडी लाजली हाते. मनुष्य देहाची जोड तुला प्राप्त झालेली आहे. मनुष्य देह ऐसा निज असा मनुष्य देह तुला प्राप्त झालेला आहे. मनुष्य देह अत्यंत महत्वाचा आहे. मनुष्य देह अत्यंत दुर्मिळ आहे. जगात सर्व काही पुन्हा पुन्हा मिळेल, पण गेलेला क्षण पुन्हा मिळत नाही. कोटी वेचिता सुवर्ण नरदेहीचा आयुष्य क्षण न मिळे आर्तक्षण. नाना साधने करताही पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्वं पुनर्लभ्य न शरीरम पुनः पुनः. गेलेला पैसा मिळवता येईल, मित्रत्वाचं नातं काही कारणानं तुटलं असेल पुन्हा जोडता येईल. एक बायको मेली दुसरी करता येईल, सगळं वैभव पुन्हा मिळवता येईल. पण नरदेहाचा आयुष्याचा एक क्षण गेलेला पुन्हा मिळवता येईल. न शरीरम पुनः पुन्हा. पुन्हा पुन्हा हा नरदेह नाही. जन्म नाही रे अनेक कामणे मागे भाग. पुन्हा पुन्हा मिळणार नाही. मागुता हाची जन्म पावसी हो गेले सुख दुःख जाणसी. हे तो नगडे रे सायासी कार्यांदवशी जाणवण्या. मिळणार नाही. म्हणून मनुष्य देह अत्यंत दुर्मिळ आहे. मनुष्य देह अत्यंत दुर्लभ आहे. दुर्लभ सगळं काही मिळेल, पण दुर्लभ काय? दुर्लभो मानुषो देहो देहे नाम क्षण भंगुरा. सकळ देहा माझी पाहू अति दुर्लभ मनुष्य देह. बाकीचे जन्म मिळतील, बाकीचे शरीर मिळतील, पण मनुष्य जन्म मिळणं फार दुर्मिळ. का? मेरू तुल्य पृथ्वी दिदल्या सुवर्ण न मिळे एक क्षण नरदेह. सुकृत दुष्कृत समान समी तैत पाविजे कर्मभूमी. पाप पुण्य समान झालं तर नरदेह आहे. पुण्य झाले अधिक स्वर्ग भोगणे आवश्यक. पाप जर अधिक झालं तर नरक आहे. पापाचं फळ दुःख आहे, ते भोगावं लागणार आहे. समसमान झालं पाहिजे. समसमान आपल्याकडून होते का? की आजचा दिवस पुण्यच कर्म, दुसऱ्या दिवशी सगळं पापच कर्म, असं आपण ठरवून करू शकत नाही. आपण ज्याला पुण्य कर्म समजतो, शास्त्र त्याला पाप कर्म समजतो. आपण ज्याला पाप कर्म समजतो, शास्त्राच्या दृष्टीने ते पुण्य कर्म घडतं. पुण्य करिता होय पाप. दुग्ध पाजून पोषिला. आपण ज्याला पुण्य समजतो, पुण्य नाही. म्हणून स्वल्पा दुग्धपान करू नये नाथराय सांगतात. आपण दानाचं महत्व ओळखून एखाद्याने संन्यासी दिसला भगव्या कपड्याचा, पण आपण त्याला काही दान केलं, द्रव्य दान केलं, नाथ महाराज सांगतात तो संन्यासाला दिलं नाही. मग कुणाला दिलं? संन्यासाला नाही दिले, बहुरूपीला. बहुरूपी होता, संन्यासी म्हणून दिलं, पण ते दानाचं तुला फळ मिळणार. म्हणून सर्वाभूती द्यावी अन्न द्रव्य पात्र विचारून. विठ्ठला विठ्ठला मनुष्य देहाची दुर्लभता. मनुष्य देह दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ जाणारे, शतवर्षाची गणणारे, त्यामध्ये दुःख यातणारे, तुलनाठवा मुसुरणारे. देह दुर्लभ आहे. आणि सगळ्या संतांनी वर्णन केलेलं आहे. दुर्लभुरे 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 संसार तुम्ही का नेला? आहार निद्रेसाठी वाया दवडीचा मनुष्यपणा. ज्ञानोबराय सांगतात हा दुर्लभ आहे. देशात आली या वळगा शारण करू नाहीतरी संसार जाईल लया. तसा दुर्लभ आहे, तसा तो क्षणभंगूर आहे. या शरीराची शाश्वती देता येत नाही. मदारसा माऊलीने आपल्या मुलाला पाळण्यामध्ये झोके देत असताना असे उपदेशाचे दोष दिलेले आहेत.
उपदेश मनानुसार देहो निर्मिला कैसा माऊलीने गोड वर्णन केलेलं आहे. ती माऊली आपल्या मुलाला पाळण्यात घालून झोके देत असताना गीत गाते. परिये दे मदालसा सोहम जो रे बाळा निज काळी जपारे लक्ष लागो दे रोगा. आज गोड उपदेश केलेला आद्य नाशिवंत मळमुद्राचा बांधा. पाळण्यामध्ये झोके देत असताना त्या मुलाला झोके देताना असे उपदेशाचे डोस जसे आता आपले आहेत तसे डोस देतात काय उपदेशाचे. मूल रडायला लागले की हाड 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 पाळण्यात असल्यापासून त्याच्या मागे हाड हाड सुरू होते. गल्लीत जाऊ द्या कुठली पोरं त्याला मिसळून घेऊन हाड हाड काय तिकडे हाड हाडी असं पाळणा म्हणावा काय म्हणावा. बारशाला पाळणा म्हणतात ना. आता पाळणीच घेत नाहीत बऱ्यापैकी वाटे नसतंय. आता शिवाजीचा पाळणा प्रभू रामचंद्राचा पाळणा कृष्णाचा पाळणा तसे पूर्वीचे लोक म्हणायचे पाठांतर होतं. आता एका ठिकाणी मी बारशाला गेलो तर जावं लागतं व्यवहारामध्ये पण तिथं काही कुणाला पाळणं देत नव्हतं. ही म्हणते तू म्हण ती म्हणते तू म्हण कुणालाच काय जमाने. एक जण म्हणायला गेले काय म्हणायला गेले पहिल्या दिवशी जन्मले बाळ खायला मागतंय एक दोन खेळ त्याच्या जन्माचं झालं वाटोळ. दुसऱ्या दिवशी आनंद मोठा बाळ केला चमन मोठा. असं सगळं वेगवेगळं काय ते जोडून म्हणत होते. मला काय सांगायचे पाळणा कसा म्हणावा अंगाई गीत कसं म्हणावं ते मदालसा माऊलीपासून शिकावं. त्या मुलाला पाळण्यामध्ये असताना तुझी पुत्रा जाईने बाळा तीर्थे रे हिंद साधू आणि संत तेथे असती बा दंड. गोड उपदेश संत महात्मा आम्हाला ते सांगतात क्षणभंगोर नाही भरवसा वारे सावध तोडा मायाशा. काही नसले मग गळा पडेल फासा पुढे हुशार थोरा हे ओळ जागा. माशी पाक पाखडी तव हे सरे त्या जीवने की पकर्यास हातोलिया नाही तेरा घास. ताटातला घास हातात घेतलेला आहे. हातातला घास तोंडात जाईल का नाही याची शाश्वती नाही. क्षणभंगुर हे जाई न कळता ग्रास गिळे सत्ता नाही आते. म्हणून शास्त्रामध्ये जे 3 प्रकारचे नाश आहेत आश्रयनाश स्वभावनाश आणि परतानाश. त्यामध्ये शरीराचा नाश कोणता आहे स्वभावचा नाश आहे. शरीराचा ताघवे नाशिवंतची स्वभावे स्वभावता नाश आहे. म्हणून नाशिवंत मनुष्याची दुर्मिळता दुर्लभता क्षणभंगुरता लक्षात घ्या. असा
अनेक जन्माच्या शेवटी तुला प्राप्त झालेला आहे. बहुता जन्मांती जोडी लागली हाती. असा मनुष्य देह तुला प्राप्त झालेला आहे. मनुष्य देहाला येऊन काय केलं पाहिजे? मनुष्य देह ऐसा तुला प्राप्त झाला. मनुष्य देहाला आल्यानंतर त्या पांडुरंगाविषयी भाव धर. याचा अर्थ त्याचं भजन कर, त्याचं पूजन कर, त्याचं स्मरण कर. धरे पांडुरंगी भाव. आपला वेळ संपत आलेला. अजून 2 चरणाचा भावार्थ व्हायचा आहे. नंतर शंका समाधान. किती वेळ लागेल उपसंहाराला तुम्हीच विचार करा. आतापर्यंत आपण 2 चरणाचा विचार केलेला आहे. 4 चरणाचा भावार्थ व्हायचा, नंतर शंका समाधान, पुन्हा उपसंहार. किती वेळ लागेल सांगता येत नाही. आपलं कीर्तन सप्ताहातल्या टायमात झालं पाहिजे. टायमिंग काय 9 ते 11. सगळ्यांचं लक्ष तिकडे आहे. आता आपण नुसतं म्हणतोय भजनात नकळे दिवस की रात्री आणि सतत घड्याळाकडे पाहते. 10 मिनिटं राहिले. अजून चाली व्हायचं, अजून भजन व्हायचं. सगळं जेवढं लांबवता येतं तेवढं आखडता येतं. विठाला मनुष्य देहायचा ठाव धरे पांडुरंगी भाव. देवाच्या कृपेने नंद्य मिळालेला आहे. म्हणून कृतज्ञ बुद्धीनं त्याचं स्मरण केलं पाहिजे. जेणे हा जीव दिला दान दयाचे करीन चिंतन धरी पांडुरंगी भाव. दुर्लभ असा मानव देह त्याच्या कृपेनं मिळालेला आहे.
म्हणून त्याचं चिंतन करणं. देवे दिला देह भजना गोमटा धरी पांडुरंगी भाव. महाराज सांगतात, मी सांगतो असं नाही, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण हे सांगतात. 4 वेद लिहिला शास्त्री कारण 18 ही पुराणे हरिशी गाती. भाव धरायचा अर्थ त्याचं स्मरण करा, चिंतन करा. भाव शब्दाचे अनेक अर्थ आहेत. भाव म्हणजे वृत्ती, भाव म्हणजे चित्त, भाव म्हणजे अंतकरण, भाव म्हणजे मन, वेगवेगळे त्याचे अर्थ आहेत. भाव म्हणजे प्रेम नसतो प्रथमावस्था, भाव युक्तिच्यते बुधैही. देवाला काय पाहिजे? भाव पाहिजे. भावची कारण काही नलगे एक भावची कारण, एक भाव चित्ती तरी नलगे काही युक्ती. त्याला फक्त भाव पाहिजे. देवा कारणे भाव असणार. फक्त भाव पाहतो तो, तुम्ही काय दिलं हे पाहत नाही. अंतकरणपूर्वक श्रद्धेनं त्याचं भजन नामस्मरण केलं की तेवढंच पाहिजे त्याला बाकी काय लागत नाही. काही नलगे एक भावची कारण, तुका म्हणे आण विठोबाची धरी पांडुरंगी भाव. माझे चित्त तुझे पायी राहे आईशे करी काय, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान. अनेक प्रमाण आहे, तो सगळीच काय आपण म्हणू शकत नाही. ठाव दे चित्ता राखे पायापाशी, सकळ वृत्तीशी अखंडित. वृत्ती राखा पायापाशी, बसती धरवणी मानसी. वृत्ती भाव याचा अर्थ इथं वृत्ती आहे, अंतकरण आहे, चित्त आहे, बुद्धी आहे, भाव आहे. हे वेगवेगळे भाव शब्दाचे अर्थ आहेत. मनुष्य देह ऐसा ठाव धरे पांडुरंगी भाव. त्या पांडुरंगाविषयी भाव का धरा? कारण तो देवादी देव आहे. सगळे देव याची पूजा अर्चा करतात. इंद्रचंद्र महेंद्र यातीची पूजिती असा देवादी देव आहे. धरी पांडुरंगी भाव. दुसरं कारण, सबसे बडा देव भगवान शंकर सुद्धा ज्याचं ध्यान करतो, स्मरण करतो. हरी 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 मंत्र हा शिवाचा. तुका म्हणे ध्यानी ज्याशी द्या तो शिवळपाणी. किंवा भजन करे महादेव. स्वतः भगवान शंकर ज्याचं भजन करतात त्या पांडुरंगाचं तू भजन कर, ध्यान कर. धरी पांडुरंगी भाव. तो सगळ्या देवाचा देव आहे. तो हा देवाचा ही देव, सकळ देवांचे दैवत असा असणारा परमात्मा सगळ्या देवांचा देव आहे. तो हा देवाची देव बर्मा. पांडुरंग सदाशिवाचा निज देवा. बाप रुक्मादूर 25वा 24 मूर्ती असा असणारा परमात्मा. म्हणून तुम्ही त्या काय करा? धरी पांडुरंगी भाव. हे कशा करता सांगायचं? हा मनुष्य जन्म तुला अनेक जन्मामध्ये फिरून मग तुला मनुष्य देहाचा थारा म्हणजे आधार सापडलेला आहे. बहुता दिवसा फेरा आलायन जगजोगी जागे जागे बोलते बहु केला फेरा येथे सापडला थारा. मनुष्य देहा तुला थारा म्हणजे आश्रय मिळालेला आहे, आधार मिळालेला आहे. मग आता काय कर? मनुष्य देहाचा ठाव धरी पांडुरंगी भाव.
भवसागरातून तरुण जायचंय ना, मग त्याचा आश्रय करा. भवसागर तरता कारी चलितता चिंता, पहिलं भागा तर्कटी कर ठेवून या, त्याचे पायी घाला मिठी मुलाने गेलेले याचे. भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या फक्त त्याचा आश्रय करा. आश्रय करा म्हणजे शरण जा. मनोनी शरण यावी सर्व भावी देवाचे, तो हा उतरेला पार भव दुस्तर नदीचा. बहु केला फेरा इथे सापडला धारा, मनुष्य देहाचा ठाव धरे पांडुरंगी भाव. असं मनुष्य देहाचं दुर्मिळत्व, दुर्लभत्व, क्षणभंगुरत्व ज्या शहाण्याला कळलेलं आहे. शब्द काय वापरला महाराजांनी? शहाणे. मनुष्य देहाचं दुर्मिळत्व, दुर्लभत्व, क्षणभंगुरत्व कळल्यामुळं जो या साधनेमध्ये तत्पर आहे, मनुष्य देहाची सार्थकता करून घेण्यामध्ये जो तत्पर आहे, असे जे शहाणे आहेत ते दुर्लभ आहे. शहाणे. मनुष्य देहाचं महत्व जाणे ऐशे, ऐशे शहाणे ते दुर्लभ आहे. ते दुर्लभ आहे. मनुष्य देहाचं महत्व जाणे ऐशे शहाणे दुर्लभ. आम्हाला शहाणे का म्हणायचं नाही? आपण महत्व जाणतच नाही. मनुष्य देहाचं महत्व जाणलं असतं तर आपण प्रपंचाकडे पाठ फिरवली असती आणि सदा सर्व काळ भगवत चिंतनामध्ये निमग्न राहिलो असतो. सदा सर्व काळ जाऊ दे, पण वारीपुरता तरी वेळ गेला असता. नुसतंच म्हणतोय भजनात चालीवर, संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा. भजनात घोळून घोळून म्हणतोय चालीवर. म्हणणारा आषाढी एकादशीला गावातच ते काय वारकरी जात आहे काय? त्याला वारकरी म्हणता येणार नाही. पडता जड भारी नियमान टळे निर्धारी, त्याला म्हणतात वारकरी. कसले प्रसंग आले तरी भलत ऐसे वर पडो भारी, नाम न संधी नेमा न टळे निर्धारी, त्याला म्हणतात वारकरी. तेव्हा तुका म्हणे जाणे ऐसे दुर्लभते शहाणे, मनुष्य देह ऐसा ठाव घरी पांडुरंगी भाव. अभंगाचा भावार्थ झालेला आहे असं समजायला हरकत नाही. आपला वेळ संपलेला आहे असं समजायला हरकत नाही. श्रोत्यांचा डोलका झालेला आहे. लागलेच नादाला एक 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 एक. तेव्हा आपला त्यांचाही टाइम झालेला आहे. तेव्हा सर्वांनी इकडे मोठ्या प्रेमानं संतांचं भजन करा. कीर्तन आठवलेलं आहे. कुणी आळस करू नका. टाळी वाजवा, गजर करा. ज्ञानेश्वर